श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. भक्तांनो, आज मी तुम्हाला नागपंचमीची एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. नागपंचमीच्या दिवशी ही कथा ऐकणाऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही कथा तुम्हाला मध्येच सोडायची नाही. कारण आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की नागदेवतेचे स्मरण आणि नागपंचमीची कथा श्रद्धेने ऐकणे हे कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत मंगल मानले जाते. आजच्या दिवशी तुमच्या मनात तुमच्या मुलाबाळांची चिंता असेल, घरातील एखाद्या व्यक्तींबद्दल काळजी असेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादे संकट सुरू असेल तर काही क्षण शांत बसा, नागदेवतेचे स्मरण करा आणि ही कथा पूर्ण ऐका. उपवास करता आला नाही तरीही चालेल, नागपंचमीची पूजा करता आली नाही, सगळे विधी करता आले नाहीत तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. देवाला तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. आज फक्त काही मिनिटे मनापासून नागदेवतेचे स्मरण करा आणि ही कथा भक्तिभावाने शेवटपर्यंत ऐका. कारण आज आपण जी कथा ऐकणार आहोत तिच्यामध्ये फक्त एका शेतकऱ्याची घटना नाही, तर एका आईच्या दुःखाचा, एका चुकीच्या पश्चातापाचा आणि नागदेवतेच्या कृपेचा असा प्रसंग आहे, ज्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा का निर्माण झाली आहे याचा अर्थ आपल्याला समजतो. आणि या कथेमध्ये एक प्रसंग असा येतो जिथे मनुष्याच्या हातून झालेली चूक, त्याचा पश्चाताप आणि देवतेसमोर केलेली प्रार्थना यामुळे पुढे जे काही घडले ते ऐकून तुम्हालाही या परंपरेमागची भावना समजेल. म्हणून ही कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करा. हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे. माझ्या मुलाबाळांचे रक्षण कर, माझ्या घरावर आलेली संकटे दूर कर आणि माझ्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या अपराधांची क्षमा कर. आता ही प्रार्थना मनापासून करून घ्या. आणि कथा सुरू करण्याआधी जर तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐकणार असाल तर कमेंटमध्ये फक्त ओम नागदेवताये नमः असे लिहा. चला तर आता जाणून घेऊया नेमकं असं काय घडलं होतं की एका नागिनीच्या दुःखातून नागपंचमीच्या या पवित्र परंपरेची कथा आपल्यापर्यंत आली. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, आता त्या काळात जाऊया ज्या काळात जीवन निसर्गाशी अगदी जवळून जोडलेले होते. शेत, जमीन, पाऊस, नदी, झाडे आणि त्यामध्ये राहणारे असंख्य जीव या सगळ्यांकडे केवळ उपयोगाच्या दृष्टीने पाहिले जात नव्हते, तर त्यांच्यामध्येही ईश्वराचे अस्तित्व आहे अशी श्रद्धा होती. अशाच एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो साधा होता, कष्टाळू होता आणि आपल्या शेतीवर त्याचा पूर्ण संसार अवलंबून होता. पहाटे उठून शेतीवर जाणे, दिवसभर कष्ट करणे आणि संध्याकाळी आपल्या कुटुंबाकडे परतणे, त्याचे जीवन याच भोवती फिरत होते. त्याच्या शेताच्या एका बाजूला एक जुने वारूळ होते. त्या वारुळाकडे शेतकरी फारसे लक्ष देत नसे, कारण त्याला माहीत होते की त्या ठिकाणी सापाचे वास्तव्य आहे. त्यामुळे शक्यतो त्या जागेला त्रास होणार नाही याची काळजी घेत असे. पण एक दिवस परिस्थिती बदलली. शेतातील कामे वाढली होती. पिकांची तयारी करण्यासाठी शेतकऱ्याला नांगरणी करणे आवश्यक होते. त्याने नांगर हाती घेतला आणि शेतामध्ये नांगरणी सुरू केली. त्याला कल्पनाही नव्हती की त्या जमिनीच्या खाली एका नागिनीचे आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवले आहे. आई आपल्या लेकरांना जशी जपते, अगदी त्याच भावनेने ती नागिन आपल्या पिल्लांचे रक्षण करत होती. पिल्ले अजून लहान होती, त्यांना बाहेरच्या जगाची काहीच माहिती नव्हती. त्या वारुळाच्या आत त्यांचे छोटेसे जग होते आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचा नांगर त्या दिशेने गेला. नकळत एक मोठी घटना घडली. नागिनीच्या पिल्लांना इजा झाली. शेतकऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. त्याने आपले काम सुरूच ठेवले आणि तो आपल्या घरी परतला. पण आपल्या पिल्लांना काय झाले आहे याची जाणीव होताच त्या नागिनीच्या जगावर जणू दुःखांचा डोंगर कोसळला होता. तिला फार दुःख झालं. ती आपल्या पिल्लांकडे पाहत राहिली. तिच्यासाठी हा केवळ एका प्राण्याचा मृत्यू नव्हता, तर ती तिची लेकरं होती आणि म्हणूनच तिच्या मनामध्ये दुःखाबरोबरच प्रचंड संताप निर्माण झाला. इथे थोडं थांबून या कथेचा एक अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भक्तांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि लोकपरंपरेमध्ये प्राण्यांच्या भावनांचाही उल्लेख अनेक वेळा आढळतो. कारण सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये जीव आहे, संवेदना आहेत. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्राण्यांना केवळ भीतीच्या नजरेने पाहिले नाही, त्यांच्याबद्दल आदर ठेवला आणि याच भावनेतून नागदेवतेला देवत्व देण्यात आले. पण त्या क्षणी नागिनीला ना परंपरेचा विचार होता ना पूजेचा. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिची पिल्लं होती. तिला वाटले, माझ्या लेकरांचा अपराध काय होता? माझ्या लेकरांनी एवढी काय चुकी केली होती? दुःख जेव्हा मनात खोलवर जाते तेव्हा त्यातून क्रोध निर्माण होतो आणि त्या क्रोधाच्या भरात नागिनीने शेतकऱ्याला दोषी मानले. तिने मनाशी ठरवले की ज्या माणसामुळे माझ्या लेकरावर संकट आले त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्या रात्री सगळे गाव शांत झाले होते. शेतकरी आपल्या घरात कुटुंबासोबत झोपला होता, पण त्या घराच्या दिशेने नागिन निघाली होती. तिच्या मनात दुःख होते, राग होता आणि आपल्या लेकरांच्या मृत्यूचा बदला घेण्याची भावना होती. ती शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली. यानंतर कथेमध्ये एक अत्यंत गंभीर प्रसंग घडतो, ज्यामुळे त्या शेतकऱ्याला आपल्या हातून घडलेली चुकीची जाणीव होते. पण भक्तांनो, या प्रसंगाचा अर्थ फक्त नागिनीने बदला घेतला एवढाच नाही. कधीकधी आपण एखादी गोष्ट जाणून बुजून करत नसतो, पण आपल्या कृतीचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि जेव्हा त्या चुकीची जाणीव होते तेव्हा तर खरी परीक्षा सुरू होते. आपण आपली चूक मान्य करतो का, की अहंकारामुळे ती लपवतो? त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात आता अशीच वेळ येणार होती, जिथे त्याला आपल्या कर्माची जाणीव होणार होती. सकाळ झाली, शेतकरी उठला, पण घरातील वातावरण नेहमीसारखे नव्हते. त्याच्यासमोर जे दृश्य होते ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजले की रात्री एक भयंकर घटना घडली आहे. क्षणभर त्याला काहीच सुचेना आणि मग त्याच्या मनात कालच्या दिवसाची आठवण आली. शेत, नांगरणी आणि ते वारुळ. त्याला अचानक सगळा संबंध समजला. त्याच्या मनात विचार आला, देवा, माझ्याकडून अज्ञानाने कोणता अपराध घडला? तो धावत आपल्या शेताकडे गेला. वारुळाजवळ पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की तिथे नागिनीची पिल्लं होती. आता त्याला त्याच्या चुकीची पूर्णपणे जाणीव झाली होती. तो तिथेच बसला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्याने हात जोडले आणि नागदेवतेसमोर मनापासून प्रार्थना केली. हे नागदेवता, माझ्याकडून हा अपराध जाणून बुजून झालेला नाही. मला तुमच्या पिल्लांविषयी काहीच माहिती नव्हती. माझी चूक झाली. माझ्यावर कृपा करा, माझ्यावर दया करा, मला क्षमा करा. भक्तांनो, याच ठिकाणी या कथेचा सर्वात मोठा संदेश दडलेला आहे. देवाकडे केवळ सुख मागणे म्हणजे भक्ती नाही. आपल्या चुकीची जाणीव होऊन नम्रपणे क्षमा मागणे ही सुद्धा भक्तीच आहे. शेतकऱ्यांच्या मनातील पश्चाताप खरा होता. त्याने नागदेवतेसमोर आपला अहंकार ठेवला नाही. त्याने स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त आपली चूक मान्य केली आणि जेव्हा भक्ताने मन खऱ्या पश्चातापाने देवाच्या चरणी झुकतो, तेव्हा देवाची कृपा अशा प्रकारे प्रकट होते. याचा पुढचा प्रसंग या कथेमध्ये सांगितला जातो. नागदेवता शेतकऱ्यांच्या या प्रार्थनेने प्रसन्न झाल्या आणि त्यानंतर जे घडले त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचा प्रकाश निर्माण झाला. हीच ती कथा आहे ज्यातून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण, पूजा आणि प्रार्थना करण्याची भावना अधिक दृढ झाली. म्हणूनच आजच्या दिवशी आपण नागदेवतेसमोर हात जोडतो आणि म्हणतो, हे नागदेवता, आमच्या घराचे रक्षण करा. आमच्या मुलाबाळांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आमच्या कुटुंबावर कोणतेही संकट देऊ नये आणि आमच्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व अपराधांची क्षमा करा. आता पुढे या कथेमध्ये नागदेवता शेतकऱ्याला काय वरदान देतात आणि त्यांच्या कुटुंबाबाबत पुढे काय घडते हे जाणून घेणार आहोत. शेतकरी हात जोडून नागदेवतेची प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता, मनामध्ये भीती होती, पण त्यापेक्षाही मोठी होती ती आपल्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव. तो वारुळासमोर बसून म्हणत होता, हे नागदेवता, माझ्याकडून हा अपराध जाणून बुजून झालेला नाही. माझ्या अज्ञानामुळे तुमच्या पिलांना इजा झाली. माझ्यावर राग करू नका. माझी चूक झाली, मला क्षमा करा. अशी प्रार्थना करत असतानाच त्याच्या मनामध्ये एक विचार आला. मी कालपर्यंत या वारुळाकडे फक्त एक साधे वारुळ म्हणून पाहत होतो, पण आज मला जाणवतं की
आज मला जाणवत आहे की या भूमीवर माझ्या इतकाच अधिकार या जीवांचाही आहे. भक्तांनो, हाच या कथेचा अत्यंत सुंदर भाग आहे. आपल्या पूर्वजांनी नागाची पूजा केली. त्यामागे केवळ नागाची भीती नव्हती. निसर्गातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे, ही भावना त्यामागे होती. शेतकऱ्यांनो, नागदेवतेची मनापासून क्षमा मागितली आणि त्या दिवसापासून त्याने त्या वारुळाला कधीही त्रास न देण्याचा संकल्प केला. त्याने नागदेवतेसाठी नैवेद्य ठेवला, हात जोडले आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. या कथांच्या काही प्रचलित आवृत्त्यांमध्ये पुढे नागदेवता प्रसन्न होऊन शेतकऱ्याला आशीर्वाद देतात आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण होते असे सांगितले जाते. याच श्रद्धेतून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण करून कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करण्याची परंपरा पुढे आली आहे. म्हणूनच आजही अनेक घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात, वारुळाला नमस्कार करतात आणि आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात. विशेषतः आईच्या मनामध्ये आपल्या मुलांसाठी असलेली काळजी आणि प्रेम या दिवशीच्या प्रार्थनेमध्ये दिसून येते. ती मनोमन म्हणते, हे नागदेवता, माझ्या लेकरांवर तुमची कृपा राहू द्या. त्यांच्या वाटेतील संकटे दूर करा. त्यांना सुखी, निरोगी आणि सुरक्षित ठेवा. ही प्रार्थना करताना मनामध्ये श्रद्धा असते आणि म्हणून नागपंचमीची ही कथा ऐकण्याचा अर्थ केवळ एक जुनी कथा ऐकणे नाही. आपल्या मनातील भीती देवाच्या चरणी ठेवणे, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणे आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल करुणा ठेवण्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. भक्तांनो, आज तुम्ही ही कथा ऐकत असताना तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची आठवण करा. ज्यांच्यासाठी तुम्ही काळजी करता त्यांच्यापासून मनापासून प्रार्थना करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे. नागपंचमीच्या या पवित्र दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना आपल्या मनाला आधार देते आणि आपल्या परंपरेशी आपले नाते अधिक दृढ करते. म्हणून आजच्या दिवशी नागदेवतेला नमस्कार करताना एक संकल्प नक्की करा. कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही, निसर्गाचा आदर करेन आणि माझ्याकडून चूक झाली तर ती नम्रपणे मला त्याची माफ करा असं प्रार्थना करा. कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होणार नाही असं तुम्ही नम्रपणे बोला आणि क्षमा मागा. हीच या कथेची खरी शिकवण आहे. आणि आता या कथेशी जोडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा का आहे? नागपूजेचा आपल्या शेतीशी, निसर्गाशी नेमका काय संबंध आहे हे समजून घेतल्यावर नागपंचमीचा दिवस आपल्याला केवळ एक सण न वाटता आपल्या पूर्वजांनी दिलेली एक सुंदर अशी शिकवण वाटू लागेल. चला तर मग आता हेही महत्त्व जाणून घेऊया. करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा
दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रूप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट परवर्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले.
देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता, ती सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्य काळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते, तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची
पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत, याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले, अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या, असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.